नमस्कार सर, माझं नाव सारसेकर चंद्रकन्या अनंत. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताडसुन्ना, तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आलेली आहे. 8वी उच्च प्राथमिक शिक्षक गटातून या ठिकाणी माझा विषय आहे हसत खेळत गणित नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य. तर सुरुवातीला पहिल्या साहित्याचं प्रेझेंटेशन करायचं म्हटलं तर हे वर्ग आणि वर्गमूळ यासाठी मुलांसाठी हे मी साहित्य बनवलेलं आहे. म्हणजे ह्या सुरुवातीला आपण त्यांच्याकडनं रीड करून घ्यायचं आणि त्यांचं दृढीकरण होण्यासाठी या साहित्याचा मी वापर केला आहे आणि करणार आहे भविष्यामध्ये. त्यानंतर चढता उतरता क्रम, त्यानंतर भूमिती प्रकाराची ओळख, त्यानंतर ते जे फॉर्म्युले आहेत अल्जेब्रिक फॉर्म्युले. आता ते आपला जो NCERTचा जो प्रोग्राम होता त्याच्यामध्ये होतं की TLM म्हणजे टीचर लर्निंग मटेरियल्स. त्या अंतर्गत मी काही या ठिकाणी हे मटेरियल या ठिकाणी मी हे साहित्य बनवलेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या साहित्यामध्ये याच्यामध्ये बेरीज वजाबाकी साठी ह्याचा वापर मी करते माझ्या मुलांसाठी. बऱ्याच मुलांना म्हणजे आता तोंडी ज्यावेळेस आपण तोंडी बेरीज वजाबाकी करतो त्यावेळेस मग 9 + 6 किती, तर 9च्या पुढं 6 घरं मोजायला सांगायची त्यांना. आणि सर हे जे साहित्य आहे 6 ते 8 आता तुम्ही म्हणाल की 6 ते 8ला हे लहान मुलांचं वाटते तुम्हाला, पण प्रत्येक वर्गामध्ये काही मुलं अशी असतात की ती मुलं अप्रगत असतात. आणि सध्या जो आपला अध्ययन स्तर निश्चितीचा जो कार्यक्रम चालू आहे आपल्या शासनाचा, तर अध्ययन निष्पत्तीनुसार हे साहित्य बनवण्यात आलेलं आहे. त्यानंतर विविध साहित्यामध्ये खालील सारणी तयार करणे, म्हणजे अशी एखादी सारणी. कारण मुलांना एक गणित म्हटल्यानंतर मुलांना एक प्रकारची भीती असते की आता बाबा गणित आहे, मला जमणार नाही किंवा मला येणार नाही. म्हणजे मॅथमॅटिक्स इज मदर्स ऑफ ऑल सब्जेक्ट. त्याप्रमाणे मुलांना हसत खेळत गणित सोपे आणि सहजतेने समजण्यासाठी या पूर्ण शैक्षणिक साहित्याची मी निर्मिती केलेली आहे. टोटल हँडमेड आहे सर. आता हसत खेळत म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी एक सापशिडीचा हे केलेलं म्हणजे साहित्य बनवलेलं आहे, जेणेकरून मुलं हसत खेळत संकट टाकून त्यावरती ते करू शकतील. त्याच्यानंतर हे जे मटेरियल आहे म्हणजे याच्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारच्या देखील आपण त्यांच्या कन्सेप्ट आपण क्लिअर करू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये गती आहेत, चिचुके आहेत, मणी आहेत, म्हणजे खडे आहेत, म्हणजे विविध याचा वापर करून आपण ते बनवू शकतो. त्यानंतर टाकाऊपासून टिकाऊ ज्या टाकून दिलेल्या सिरीज आहेत तर मुलांना छान वाटतं असं पाहण्यासाठी. आणि मोठी जरी मुलं असली तरी बऱ्याच मुलांना गणिताच्या बाबतीत ते सगळे धास्तावलेलं असतात की बाबा आता कसं मला नाही आलं तर त्यासाठी. त्याच्यानंतर ते नाणी व नोटाच्या अंतर्गत हे नाणी नोटा, मुलांना नोटांची ओळख. सध्या सगळ्यांना नोटांची ओळख आहे, पण मुलांना पण त्या गोष्टी जास्त दृढीकरण होण्यासाठी ते एक साहित्य बनवलेलं आहे. त्याच्यानंतर हे जिओमॅट्रिकल शेप्स जे आहेत तर त्या शेप्स देखील त्यांना म्हणजे त्याचं दृढीकरणासाठी ते साहित्य बनवलेलं आहे. परत आता मी तिकडे गेल्यानंतर दाखवायचं तिथे एक सारणी तयार दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बरं तिथे गेल्यानंतर करते. त्याच्यानंतर हे जे साहित्य आहे प्लेस ऑफ व्हॅल्यू. आता एखाद्या मुलाला मी सुरुवातीला काय त्याला 1 दशक शतक 1000 10,000 पर्यंतच्या मी त्याला संख्या शिकवणार. मग त्याच्यानंतर परत त्याला दृढीकरणासाठी त्याला एखादी संख्या देणार. अरे बाळा हे साहित्य घे आणि ह्या साहित्यामधून तू एक 22,832 संख्या तू करून दाखव बरं. आपण त्याला 22,300 संख्या, मग त्याला ऑलरेडी आपण त्याला कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत. 1 10 त्याच्यानंतर 100 10,000 आणि 10,000च्या प्लेस ऑफ व्हॅल्यू स्थानिक किमती आपल्याकडे. तर ह्या समजण्यासाठी हे शैक्षणिक साहित्य मी स्वतः बनवलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या उदाहरणांच्या पट्ट्या बनवलेल्या आहेत.
त्यानंतर आज हे दिनांक वार हे करण्यासाठी याच्या पट्ट्या पण बनवल्या, ते वर्गामध्ये मी ह्याचा वापर करते सर. त्यानंतर टाकाऊ बसून टिकाऊ आपण ज्या पत्रवाळ्या असतात आपल्याकडं, तर त्याचा देखील मी गणितासाठी वापर केलेला आहे. म्हणजे हे म्हणून किती सर यामध्ये मी एक ऋतुचक्र बनवलेलं आहे स्वतः. त्याच्यामध्ये मराठी महिने, इंग्रजी महिने आणि आपले जे ऋतू आहेत, मराठी महिने दिवस कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत हे देखील मुलांना हाताळण्यासाठी आणि सोपं जाण्यासाठी हे ऋतुचक्र एक बनवलेलं आहे. त्यानंतर वाराची ओळखामध्ये हे जे सर्कल आहे त्याला फिरवल्यानंतर आपल्याला म्हणजे जो काही वार आहे, उद्या कोणता वार, आज कोणता वार, यासाठी पण याचा हे बनवलेला आहे. त्याच्यानंतर आता बरीच मुलं अशी असतात की त्यांना कन्सेप्टच क्लिअर नसतात, तर त्यांच्यासाठी हे संख्याचक्र आहे, जेणेकरून याच्यामध्ये 1 ते 10 पर्यंतच्या संख्या या चक्रामध्ये हो सर. आणि विशेष म्हणजे करतात ना सर, आता थोडंफार ते वापरलं परत नवीन आणखी बनवावं लागतं. आणि हो सर. आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर टाकाऊ पासून टिकाऊ म्हणजे औषधाच्या बाटल्याचे जे कवर्स असतात किंवा खपट वगैरे घरातले, त्याचा यूज करून हा एक रोबोट बनवलेला आहे की जेणेकरून मुलांना आकर्षक वाटेल आणि याद्वारे आपण त्यांना वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण त्यांच्या क्लिअर करू शकू. तर त्यासाठी आपण मुलांना हे देखील विचारू शकतो की बाबा एक मुलांना मी असं विचारू शकते की बाळांनो हे काय आहे, हे कशाचं, हे हा शेप कोणता आहे. मग त्यांच्याकडून काढून घेण्यासाठी म्हणजे या रोबोटचा वापर केला तर मग रोबोट म्हणजे मुलांना एकदम आकर्षक वाटेल आणि म्हणजे त्यांचं दृढीकरण होईल. यासाठी या रोबोटचा आपण वापर करू शकतो आणि पूर्ण टोटल आपले जेवढे जिओमेट्रिकल जे शेप्स आहेत त्याचा वापर या रोबोट बनवण्यासाठी केलेला आहे. आणि स्वतः मी बनवलेला आहे सर रोबोट. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे एक सारणी तयार केली. आता सध्या नाही का नवोदय शिष्यवृत्तीच्या मुलांचे जे परीक्षा नंबर्स असतात तर ते कसे टाकायचे, काय टाकायचे, तर आपल्याला असे येतात ना. तर त्यासाठी त्यांचा तो कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हे शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे. आणि सर हे जे हा जो पाडा बनवलेला आहे म्हणजे हा फक्त 2चा हे सॅम्पल म्हणून आणलेला आहे. म्हणजे असे आपण कितीही पाडे मुलांकडून बनवून घेऊ शकतो. त्यानंतर सर हे जे कप्स आहेत तर याच्यामध्ये हे मुलांना हाताळण्यासाठी आता आपण युजन कप आहेत हे आणि ह्याच्या मागे संख्या दिलेली आहे पूर्ण ह्याच्या मागे. तर मग मुलांना ह्या संख्या किती आहे, काय आहे हे ओळखण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर ह्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत तर याच्यावरती देखील बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारासाठी या काड्या देखील आपण यूज करू शकतो. कारण याच्यावरती किती आहेत, हे 32 आहेत. मग हे 32 आणि हे 1 हे किती झाले दोन्ही मिळून, किंवा 32 मधून 1 गेला किती उरला. तर म्हणजे जनरली म्हणजे सध्या जो आपला अभ्यासस्तर निश्चितीचा जो कार्यक्रम चालू आहे शासनाचा, तर त्यानुसार जे 6 ते 8 मधले किंवा 5 ते 8 मधले जे अप्रगत मुलं आहेत, आता प्रगत मुलांसाठी सर्वजण छान बनवतात, पण अप्रगत मुलांच्या देखील कन्सेप्ट क्लिअर व्हाव्यात आणि त्यांना आनंद म्हणजे जॉयफुल लर्निंग आपला जो प्रोग्राम चालू आहे NCERTचा जॉयफुल लर्निंगचा, तर त्या अनुषंगानं हसत खेळत गणित नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य या साहित्याची मी निर्मिती केलेली आहे. आणि पूर्ण AIचा वापर करून संगणक आपण
आहे. संगणक कसं असतं, काय असतं सर? संगणकाचं आमच्याकडे रोबोट आला तिथे समोर. सर आमच्याकडं शाळेला आलेलं आमच्याकडे संगणकाचे लॅब आहे. हा, त्याच्यामुळे काही नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताळुंगा तुकाराम मुंडे साहेब आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. म्हणजे कलेक्टर आमच्या शाळेचे, म्हणजे तुकाराम मुंडे साहेब आणि अशोक मुंडे साहेब माझे विद्यार्थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताळुंगा. तर त्या शाळेची मी शिक्षिका आहे, शिक्षिका. आणि ह्यामध्ये देखील नाही का 1 दशक 10, 2 दशक 20, 3 दशक ह्या दशकाच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी पत्रवाळीचा वापर करून मी साहित्य बनवलेलं आहे. त्यानंतर समसंख्या, विषम संख्या म्हणजे अशा पद्धतीचे कन्वर्शन एका मुलाचं आणि मुलीचं. तू सांग दोन्ही काय आहे, समसंख्या आहे का विषम संख्या आहे. मग ह्या अशा पद्धतीनं हा एक जण सम सांगितलं तर एक जण विषम सांगणार. म्हणजे अशा पद्धतीनं पण मुलांकडून आपण समविषम संख्यांचं कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ शकतो. आणि एकंदरीत माझं हे मटेरियल म्हणजे आपला सब्जेक्टच विज्ञान, गणित, पर्यावरण आहे ना. तर मग मी गणित हा सब्जेक्ट चूज केला आणि मला गणिताची आवड असल्यामुळे मी त्याच्यामध्ये यस. आणि पूर्ण बनवलंय हँडमेड पूर्ण. म्हणजे थँक्यू.